किचनमध्ये पहिल्यांदाच येताना कुठल्या गोष्टी आपल्या बरोबर असायला हव्यात आणि त्याही कंपल्सरी. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत JLPT मराठीमध्ये. आजचा व्हिडिओ जो आहे तो मी 4 भागांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की जर तुम्ही स्वतःहून स्वयंपाक करणार असाल तर किचनमध्ये अशी कुठली भांडी आहेत की जी तुम्हाला लागणारच आहेत, ठीक आहे. दुसरं मी तुम्हाला सांगणार आहे की डाळी, मसाले वगैरे ह्या कुठल्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी इंडियातून येताना घेऊन यायला पाहिजेत. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे मेडिसिन कुठले आणायला हवेत आणि किती प्रमाणात आणायला हवेत. आणि चौथा आणि शेवटचा पार्ट तो म्हणजे कपडे कुठले आणायला हवेत, किती आणायला हवेत, ठीक आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, मला माहिती आहे तुम्ही लाईक करणारच आहात, पण व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला बघूयात आपण पहिला पार्ट की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत भांडी. सो भांड्यांमध्ये मी तुम्हाला सांगेल की अतिशय महत्त्वाचं भांडं की जे आपल्या किचनमध्ये लागतं, आपण त्याचा डेली वापर करतो, तर असं कुठलं भांडं आहे? कुकर. सो आपल्याला जो आपला प्रेशर कुकर आहे तर तो कुकर हा तुमच्या किचनमध्ये नक्की असायला हवा. कारण याच्यामध्ये कसं 2 भांडी येतात की ज्याच्यामध्ये भात होऊ शकतो, वरण होऊ शकतं, किंवा छोटा कुकर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी डाळ किंवा आपली जी कडधान्य असतात ही भाजी सुद्धा 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जाते. मस्तपैकी वेळ पण वाचतो आणि पटापट जेवण रेडी. त्यामुळे कुकर आणायला विसरू नका. कुकर हा असायला हवा. आणि कुकरचं वेट वगैरे तुम्ही बघू शकता, लाईट वेट वगैरे, वजन कसं तुम्हाला आणायचं आहे तिकडून येताना, तर त्याच्यानुसार तुम्ही लाईट वेट वगैरे गोष्टी बघू शकता. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही चपात्या बनवणार असाल, ठीक आहे, चपात्या बनवणार असाल तर त्याच्यासाठी कंपल्सरी लागणारी गोष्ट म्हणजे काय? पीठ नाही आणायचं. ओके, पीठ जपानमध्ये पण मिळतं, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की क्वालिटी जर तुमच्यासाठी खूप मॅटर करत असेल तर मग तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेऊन यायच्यात, ठीक आहे. पण जपानमध्ये मिठं वगैरे मिळतात, त्याच्यामुळे भांड्यांमध्ये मी तुम्हाला सांगेल की आपल्याकडे पोळपाट असायला हवा. पोळपाट, ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर त्याचा सोबती तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे लाटणं. ओके, लाटणं आणि पोळपाट. आता मी तुम्हाला एक सांगेल की पोळपाटाची सोय होऊन जाते, म्हणजे एकतर तुम्ही कडप्प्यावरती पण करू शकता, छान सपाट वगैरे असेल त्याच्यावरती लाटता येऊ शकतात, किंवा कटिंग बोर्ड जे आहेत आपले तर ते उडनचे मिळून जातात, तर त्याच्यावरती पण चपात्या लाटता येतात, ठीक आहे. सो त्याच्यामुळे पोळपाट जरी नाही आणला, खूप हेवी वाटत असेल तर तो तुम्ही नाही आणला तरी चालेल, पण लाटणं आणायला विसरू नका. ओके, लाटणं नक्की घेऊन या. त्यामुळे एक तुमची जी काही यादी आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवा. एक तर प्रेशर कुकर, दुसरा आहे पोळपाट, लाटणं. आता मी दुसरी गोष्ट सांगणार आहे, इम्पॉर्टंट पटापट लिहून घ्यायची आहे तुम्ही. ती म्हणजे जर तुम्ही चहाचे शौकीन असाल, चहा पित असाल तर काय घेऊन यायचंय? पातेलं नाही. पातेलं नाही आणायचं. पातेलं जपानमध्ये मिळतं, तुम्ही घेऊन यायची आहे चहा गाळणी. ओके, चहा गाळणी कंपल्सरी आणा, कारण पातेलं वगैरे जपानमध्ये मिळतं. हॅक्वेन नावाचं एक शॉप आहे जपानमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला पातेले, चमचा, पळी वगैरे हे सगळ्या गोष्टी मिळतील. पण गाळणी, भक्कम अशी गाळणी जी आहे तर ती तुम्ही येताना घेऊन या. हॅक्वेन शॉपमध्ये गाळणी मिळते, म्हणजे जपानी लोक ग्रीन टी पितात, मग त्याच्यामधले सीड्स किंवा लिव्स जे आहेत तर ते पाला गाळण्यासाठी वापर होतो, पण ती इतकी मजबूत नसते, थोडीशी तकलादू असते. सो आपली मजबूत गाळणी आणायला काही हरकत नाहीये, ठीक आहे. आणि तशी ती हलकीच असते, त्याच्यामुळे एवढ्या वेटने काही फरक पडणार नाहीये, त्यामुळे गाळणी घेऊन या. आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, चपात्या लाटणार ना तुम्ही, तर चपात्या लाटण्यासाठी आणि भाजण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? तवा घेऊन या नक्की. ओके, आणि तो काय हलका फुलकाच असतो. सो तव्यावरती भाकरी, चपात्या, आणि जर तुम्ही एग वगैरे खात असाल तर मस्त ऑमलेट वगैरे होऊन जातं. त्याच्यामुळे काय एका दगडात 3-4 पक्षी मारले जातात. ओके, सो त्याच्यामुळे तवा आणायला विसरू नका. जपानमध्ये पॅन वगैरे मिळतात बरं का, चांगले पॅन मिळतात, त्याच्यामध्ये भाजी वगैरे होऊन जाते. पण चपात्या वगैरे करायचं म्हटलं तर फ्लेम गॅसची कमी होऊन जाते, त्याच्यामुळे तवा नक्की ठेवा. आता हा, विथ फॅमिली जर तुम्ही असाल तर लेडीज लोकांना भरपूर काय काय बनवतात, जेंट्स पण बनवतात, पण त्यातली त्यात मी तुम्हाला सांगेल की डोसे वगैरे, इडली डोसे जर बनवणार असेल तर इडलीचा कुकर आणायला काही हरकत नाहीये. छोटाच असतो, हलकाच असतो, फक्त एवढंच की जागा जरा जास्त घेतो, पण आणायला काही हरकत नाहीये, ठीक आहे. सो इडली कुकर नक्की घेऊन या. आणि आता मी सांगेल की डोश्याचा पॅन. ओके, सो डोश्याचा पॅन पण नक्की आणा. त्याच्याबरोबर हे असं लाकडी उलथनं मिळतं तर ते घेऊन या, ते पण तुम्हाला लागणार आहे. तर ह्या मी सांगितल्या त्या मेन
ज्या काही लागणाऱ्या गोष्टी. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल, आता मी जसं सांगितलं तुम्ही चहा पिता, ओके, म्हणजे तुम्ही चहा पित असाल तर आलं वगैरे ठेचून टाकतो आपण, तर त्याच्यासाठी खलबत्ता माझ्याकडे दगडी आहे खरं तर हा याचा वापर मी आलं ठेचण्यासाठी किंवा लसूण ठेचण्यासाठी वगैरे वापरते, किंवा आपली मिरी पावडर किंवा काय म्हणूयात आपण क्युमिन जिरे पावडर करण्यासाठी मला याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही ह्याही गोष्टी बरोबर ठेवू शकता. आणि आपल्याकडे कसे अगदी छोटे छोटे पण मिळतात, तर तेही तुम्ही आणू शकता. आणि म्हणजे हे काही कंपल्सरी नाही आहे, पण तो एक पार्ट जो आहे तर तो तुमच्या किचनमध्ये असायला काही हरकत नाहीये. तर अशा मी भांड्यांमध्ये गोष्टी ज्या काही तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर ह्या कंपल्सरी असाव्यात. आता बऱ्याच आयांना असा प्रश्न पडला असेल की नाही आमची मुलं पहिल्यांदाच जात आहेत, मग पातेलं, एखादं ताट, एखादी वाटी, तांब्या वगैरे अशा गोष्टी देऊ का? काही देऊ नका, काही देऊ नका. इथे हॅकुएन म्हणजे 100N नावाचं एक शॉप आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणजे चहाचा कप वगैरे इथपासून सगळं, म्हणजे उगाच त्याचं वजन इथं घेऊन या आणि इथं आलाय तर इथल्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. सो पळी वगैरे सुद्धा इथं तुम्हाला मिळून जाईल, त्यामुळे बाकी काही घेऊन यायची गरज नाहीये. आता येस, आणि हा ओके, चहासाठी वगैरे एक जस्ट मी तुम्हाला दाखवून ठेवते की अशा पद्धतीची भांडी मिळतात. इथे तुम्हाला असं वाटत असेल ना, अरे काय म्हणजे अगदीच हलकं फुलकं, म्हणजे ह्याच्यात चहा करपायचा, तर मग जाडसर भांडी तुम्ही दिली तरी चालतील. पण ह्या भांड्यांमध्ये जर काम चलाऊ होत असेल तर अजून वेगळी भांडी द्यायची गरज नाहीये. आता मी जाणार आहे, आपला आता भांड्यांचा जो काही पार्ट आहे तर तो संपलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठले मसाले, डाळी किंवा काही गोष्टी घेऊन यायच्या. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल काय, ओके, आपल्याकडे कसं घरगुती मसाले बनवले जातात, हो की नाही, म्हणजे चांगला वर्षभराचा 1.5 वर्षाचा वगैरे मसाला बनवून ठेवतो आपण. सो तसे मसाले तुम्ही घरून घेऊन येऊ शकता. ओके, कारण त्याची किंमत जपानमध्ये खूप महाग आहे आणि तशा क्वालिटीचा मिळेल की नाही थोडीशी शंका आहे. त्यामुळे माझा तरी आमच्या घरी बनवला जातो, सो त्यानुसार मी घेऊन येते. आणि हे अशा पद्धतीच्या पॅकेटमध्ये मी घेऊन आले. ठीक आहे, लसूण मसाला आहे, कांदा लसूण मसाला. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा आहे. तर मी मुद्दाम प्लॅस्टिकमध्ये तुम्हाला दाखवतीये, कारण येताना आपण प्लॅस्टिकमध्ये बरा पडतो, पण आल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की मसाला हा जास्त दिवस टिकावा तर कंपल्सरी काचेच्या बरणीमध्ये ओतून ठेवा. काचेची बरणी सुद्धा तुम्हाला इथे 100N शॉपमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, त्यामुळे कंपल्सरी काय करायचं, मसाला आले की ओपन करायचा आणि काचेच्या बरणीमध्ये ओतून ठेवायचा. आता हा झाला कांदा लसूण मसाला. आता मी 1 वर्षभराने इंडियामध्ये जाते, त्याच्यामुळे मी 1 वर्षभर पुरेल असा 1-1.5 किलो मसाला घेऊन येते. आता दुसरी गोष्ट आहे, या ठिकाणी तुम्ही बघत असाल मिरची पावडर. मिरची पावडर सुद्धा मी घेऊन येते तिकडून. त्यामुळे कांदा लसूण मसाला, मिरची पावडर हे घरून आणायला काहीही हरकत नाहीये. त्यामुळे ते कसं आपल्याला घरच्या जेवणाची टेस्ट येते, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही घेऊन या. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगणार आहे की गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे इंडियन स्टोअरवरती मिळतात. जपानमध्ये भरपूर इंडियन स्टोअर्स आहेत की जिथून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डाळी मिळतील, कडधान्य जे आहे ते सगळ्या प्रकारचं तुम्हाला मिळून जाईल. ओके, आता अगेन मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर क्वालिटी मॅटर करत असेल की म्हणजे गव्हाला चिकनाई नाहीये किंवा ज्वारीचं पीठ असंच आहे वगैरे, तर अजून एक गोष्ट, तुम्ही इथे ज्या किमतीला गोष्टी घेतात त्याच किमतीमध्ये तुम्हाला पडतील अशा इंडियामधून तुम्ही गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ वगैरे हे सगळं इंडियन पोस्टाने पाठवून देऊ शकता. ठीक आहे, अगदी तेवढाच खर्च येतो. तुम्ही इथून ज्या काही गोष्टी घेता त्या तिथं घ्यायच्या आणि पोस्टाने पाठवून द्यायला अगदी तेवढाच खर्च लागतो. आणि 10 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये गोष्टी येऊन मिळतात तुम्हाला. अगदी म्हणजे 10 दिवसच लागतात, अगदी त्याच्या पुढं लागणार नाही. फक्त काय काही लिमिटेशन आहे, म्हणजे तेल वगैरे तुम्ही काही पोस्टाने पाठवून देऊ शकत नाही, तेवढ्या गोष्टी तेवढी काळजी घ्यायची. बाकी सगळं तुम्हाला पोस्टाने या ठिकाणी मिळून जाईल, म्हणजे क्वालिटीचा जर तुम्हाला इश्यू असेल तर. अदरवाईज सगळं या ठिकाणी मिळतं. आता या व्यतिरिक्त काय राहिलंय का? ओके, काही राहिलं नाहीये. बाकी सगळं तेल, मीठ वगैरे सगळं इथे मिळतं सुपर मार्केटमध्ये वगैरे. ओके, आता या व्यतिरिक्त सांगेल, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे अशी भरपूर गोष्टी आहेत, स्नॅक्स आहे, तर काही लोकांचं असतं नाही अमुक एकाचं स्नॅक्स कंपनीचं खूप छान आहे, म्हणजे खायला पण अगदी मस्त वगैरे. तर मग तसं जर असेल ना तर येताना तुम्ही नक्की घेऊन या खाकरा वगैरे, कारण इथं सगळं तसंच मिळेल असं नाहीये. आता माझ्याकडे काय वेगळं आहे तुम्हाला दाखवते.
आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल थोडंसं हे आवळा कॅन्डी वगैरे हे काही मी इथून कुठून ऑर्डर नाही करत. सो हे मी येताना इंडियातून घेऊन येते. त्याच्यानंतर आता हे संजीवनी आहे सद्गुरूंचं, तर हे दुधामध्ये वगैरे मुलांना देण्यासाठी हे मी इंडियातून गेल्यानंतर घेऊन येते. त्यानंतर गुलकंद आहे, गुलकंदाच्या सुद्धा 2-3 बॉटल मी येतानाच घेऊन येते. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ज्या गोष्टी आपल्याला खूप असं आपण पर्टिक्युलर बघतो की ह्याच कंपनीचं पाहिजे किंवा असंच पाहिजे, तर त्या गोष्टी मी येताना बॅगांमध्ये घेऊन येते. म्हणजे त्याचं वेट जास्त झालं तरी पण चालेल. त्यामुळे ह्या अशा गोष्टी तुम्ही लक्ष करून बघू शकता की मी जे सांगितलंय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही ते घेऊन येऊ शकता. ठीक आहे, इथपर्यंत झालं. तुम्हाला काही विचारायचंय का अजून, हे आणू का ते आणू का, कमेंट सेक्शन मध्ये विचारायला विसरू नका. आता मी जाणार आहे मेडिसिनकडे. मेडिसिन भरपूर स्टुडंट पॅरेंट्स यांचे मला मेसेजेस येतात की कुठले मेडिसिन देऊ, किती प्रमाणात देऊ. ठीक आहे, सो जपानमध्ये दवाखाने कसे आहेत वगैरे, कारण कसं एक काळजी असते. सो दुसऱ्या देशात जातोय, आजारी वगैरे पडलं तर कसं करायचं वगैरे, तर ह्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की मेडिसिनमध्ये सगळ्यात पहिले तर ते म्हणजे सर्दी खोकला. ओके, जर तुम्ही सिरप वगैरे खोकल्यासाठी घेत असाल तर सिरपच्या बॉटल 1-2-3 असायला काही हरकत नाहीये, जर तुम्ही किती लॉंग टर्म आहात त्याच्यावरती. त्यानंतर टॅबलेट्स जे आहेत तर एक 5-10 असायला काही हरकत नाही. बरोबर, म्हणजे नाही वापरल्या तर अरे वायाला गेल्या वगैरे तेवढा विचार नाही करत ना तुम्ही. वायाला गेल्या तरी चालेल पण आजारी पडायला नको. ओके, पण बरोबर असू द्या. सो सर्दी खोकल्याच्या गोळ्या किंवा कधी पोट खराब झालं तर त्यासाठी वगैरे. आणि अजून मी एक सांगेल की बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी पोट साफ होत नाही, मग त्याच्यासाठी आयुर्वेदिक ज्या काही आपल्या गोष्टी आहेत जर तुम्ही वापरत असाल तर त्याही गोष्टी तुम्ही येताना घेऊन येऊ शकता. ठीक आहे, अजून या व्यतिरिक्त झेंडूबाम, आयोडेक्स, त्यानंतर विक्स, मूव्ह यापैकी जर तुम्ही काय वापरत असाल तर ते कंपल्सरी घेऊन या. हे आपले बेसिक एक नाही का फर्स्ट एड तो बॉक्स असतो तेवढा एक बरोबर असायला काही हरकत नाही, म्हणजे लागलं की आपला पण यूज करायला. आता मी येईल जपानी दवाखाने. तुमचा हेल्थ इन्शुरन्स नक्कीच असणार, कारण तुम्ही लॉंग टर्म आलात की तो कंपल्सरी काढायलाच लागतो. तर मी तुम्हाला सांगेल जपानी दवाखाने खूप छान आहेत, खूप छान ट्रीट केलं जातं. त्या ठिकाणी झालेलं आहे मेडिसिनच्या बाबतीत जरी तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारा. बरेच जण विचारतात की डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन वगैरे त्याच्यावरती पाहिजे का वगैरे. आणा तुम्ही, बरोबर आणलं तरी चालेल. जर तुम्ही मेन लगेजमध्ये मेडिसिन आणलं तर त्या ठिकाणी गरज पडत नाही, पण तुमच्या हँडबॅगमध्ये असेल, केबिन बॅगमध्ये, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ते दाखवायला लागतं. किंवा जर तुम्ही पोस्टाने मेडिसिन पाठवून देताय तर त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. त्यामुळे त्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी आता आपल्याला झालेला आहे मेन मेडिसिनचा पार्ट. आता मी तुमच्याकडे महत्त्वाच्या म्हणजे लास्टच्या गोष्टीकडे जाणार आहे, ते म्हणजे कपडे. ओके, सो कपड्यांबद्दल मी तुम्हाला सांगेल की बऱ्याच वेळा असं होतं की कपडे कुठले न्यू जपानमध्ये अतिशय सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात. ठीक आहे, बट कसं होतं की इथं जे काही इंडियन लोक राहतात तर ते आपले सण वगैरे सगळं सेलिब्रेट करतात. मग अशा वेळेस आपलं इंडियन जे ट्रॅडिशन आहे ओके ते आपल्याला फॉलो करायला लागतं. त्यामुळे तुम्ही साड्या, सलवार कुर्ता किंवा मुलांनी असेल तर आपले ट्रॅडिशनल कपडे हे बरोबर असू द्या. 1-2 ड्रेस असायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, किंवा समजा कुणाला असं वाटत असेल अरे बापरे हे इथं घालायचंय तर एखादा ड्रेस तरी बरोबर ठेवा. म्हणजे अशा कार्यक्रमात गेला तरी तुम्ही तो घालू शकता. आता मुली असतील तर ज्वेलरी वगैरे आपली घालू शकता. आता माझ्या बाबतीत असं होतं की मला इंडियन कपडे, ज्वेलरी प्रचंड आवडते. त्याच्यामुळे माझ्याकडे येताना तेच कपडे भरपूर असतात. इंडियन कपडे म्हणजे मुलांसाठी असेल, मिस्टरांसाठी असेल, माझ्यासाठी, आम्हाला सगळ्यांना हे फॉलो करायला खूप आवडतं. त्यामुळे इंडियन कपडे आम्ही येताना आवर्जून घेऊन येतो. तर ह्या गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त म्हणजे कसं त्या देशामध्ये त्या सीझननुसार कुठले कपडे वापरले जातात तर ते तुम्ही या ठिकाणी परचेस केले तरी चालतील. तर ठीक आहे, आय होप, मला असं वाटतं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. आणि जर का काही असं असेल की मी सांगताना विसरलीये बट तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या राहिल्या ते मी एक्सप्लेन केल्या नाहीये तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. त्या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, तुम्ही कधीही मला मेसेज करू शकता, विचारू शकता. ठीक आहे, सो नक्की या जपानला फिरायला आलात तरी ह्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही बरोबर येताना घेऊन येऊ शकता. ठीक आहे, सो कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला आवडलाच असेल. सो भेटूयात आता पुढच्याच अशा एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये, किंवा जर तुम्हाला वेगळ्या एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. ठीक आहे, चला तर मग भेटूया. बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद आणि थँक्यू सो मच.